सांगलीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम मध्ये आपण आलेलो आहोत आणि माझ्या बरोबर आहे ते राजेश शहा साहेब. या राजेश शहा साहेबांनी या ठिकाणी एक भला मोठा असा मंडप उभारणीचं काम चालू केलं होतं आणि या ठिकाणी खेळणाऱ्या सर्व खेळाडूंनी विरोध केला होता आणि माझ्याकडे त्यांनी मागणी केली होती की हा कार्यक्रम इथं होऊ द्यायचा नाही. मी माझ्या चॅनलवरून व्हिडिओ प्रसिद्ध केला होता की या ठिकाणी हा मंडप घालायचं काम चाललेलं आहे, थांबवा. पण कालच आम्ही या ठिकाणी मंडपचं काम चालू झाल्यानंतर राजेश शाह साहेबांना आम्ही बोलवलं आणि त्यावेळेला या वार्डचे नगरसेवक मयूर पाटील साहेब पण आले होते आणि आमचे खेळाडू पण आले होते आणि आम्ही शाह साहेबांना विनंती केली की शाह साहेब आम्ही हात जोडून विनंती करतो की तुमचं नुकसान होतंय, आम्ही समजून घेतोय, पण तुम्ही हा कार्यक्रम थांबा आणि तुम्ही इतरत्र हलवा. मग शहा साहेबांना विनंती केल्यानंतर त्यांनी मला रिक्वेस्ट केली की भाऊ तुमचा मुद्दा योग्य आहे, माझं नुकसान झालं तरी चालेल पण तुमचा मुद्दा योग्य आहे, म्हणून मला एक रात्र द्या, मला वेळ द्या, मी काम थांबवतोय पण मला पर्याय शोधतोय. काय केलं ते आपण शहा साहेबांच्या तोंडातूनच ऐकूया. शहा साहेब माझ्या दर्शकांना सांगा आपण काय मार्ग काढला. नमस्कार. एक तर मी एक सांगलीकर आहे आणि खेळाडू आहे आणि त्याच्यानंतर आहेत ना आम्ही वेगवेगळे कार्यक्रम करायला बघत असतो. कारण खेळाडूंचं दुःख आणि ह्या आंबेडकर स्टेडियमवर मी भरपूर खेळलेलो आहे, त्याच्यामुळे इथल्या खेळाडूंच्या विरोधात आपल्याला काही करायचं नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही हा कार्यक्रम रात्रीमध्ये मी राजमतीच्या शेजारच्या ग्राउंडवर शिफ्ट केलेला आहे आणि रात्रोरात आम्ही तिथल्या दुसऱ्या लोकांना रात्रभरात आमचं इथे काम चालू होतं. बघितलं असं काल असलेल्याच्या गोष्टीतला 99% आम्ही भर उन्हामध्ये पण हलवलेला आहे. आणि आपल्याला तिथं जो भरवणारा कार्यक्रम आहे हा महिला बचत गटाचा साठीचा एक प्रदर्शन आहे आणि कृषीचं प्रदर्शन आहे. त्याच्यामुळे हा सेंट्रल स्पेसवर असलेल्या प्रदर्शनात सगळ्यांनी लाभ घ्यावा. इथे होणारं प्रदर्शन 1 ते 5 मेला सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात तिथे असणार आहे. तुम्हाला जिल्ह्याभरातलेच असंख्य तिथे स्टॉल्स आणि महिला भगिनींना आपण थोडंसं सक्षम करण्याचं काम तिथे जर का येऊन तुम्ही केला तर ते बरं होईल. मी त्याबरोबर कदम साहेबांचा आभार मानतो की त्यांनी एका चांगल्या विषयाला आणि ह्या गोष्टीच्या मध्ये मला हातभार लावला आणि त्याच्यामुळे आम्हाला इथून जाऊन त्या खेळाडूंच्या काही गोष्टी मान्य झाल्या. राजेश शाह साहेबांचं रोज एक नवीन विषय खंड आणि तमाम सगळ्या खेळाडूंच्या वतीनं मी हार्दिक आभार मानतो. धन्यवाद.